संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी भगवानगडावर जात घेतली नामदेव शास्त्रींची भेट. देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे दिले. देशमुख कुटुंबियांनी जातीवाद केला नाही, माझ्या भावाने दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना जातीयवादी ठरवलं जाऊ नये, नामदेव शास्त्रींच्या भेटीवेळी देशमुख कुटुंबियांची मागणी. दलित बांधवांची अॅट्रॉसिटीची तक्रार घेतली असती तर संतोष देशमुखांची हत्या झाली नसती, धनंजय देशमुखांकडून खंत व्यक्त. आरोपींना पाठीशी घालणार नाही, भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी, नामदेव शास्त्रींचे देशमुख कुटुंबियांना आश्वासन. नामदेव शास्त्रींच्या भेटीदरम्यान संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख, भाऊ नामदेव शास्त्रींशी बोलताना वैभवीला अश्रू अनावर. महंत नामदेव शास्त्रींच्या भूमिकेचं वारकरी संप्रदायाकडून स्वागत. संतांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठीच कार्य करावं, वारकरी संप्रदायाचं मत. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी भगवानगडावर कुटुंबियांसोबत घेतलं भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन. धनंजय मुंडे यांच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक राज्यात, जातीयवादाचा नवा अंक भयंकर. नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर मनोज जरांगे यांची टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोशल सेक्टरमधील योजनांचा आढावा घेणार. या योजनांमधील कामं कुठपर्यंत आलेली आहेत आणि भविष्यात नेमकं काय टार्गेट आहे यावरती निर्णय घेणार. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.